एक महत्त्वाची बातमी, अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार मैदानामध्ये उतरलेले आहेत। शरद पवार कोल्हेंसाठी आज सभा घेणार आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात पवारांच्या 6 सभा होणार आहेत। शिरूर, हडपसर, आंबेगाव, खेड, जुन्नरमध्ये त्यांच्या सभा पार पडतील। तर आताची महत्त्वाची बातमी, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांच्या 6 सभा होणार आहे। अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत। तर शरद पवार यांच्या 6 सभा पार पडणार आहेत। कोल्हेंसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी पवारांच्या 6 सभा होणार आहेत। शिरूर, हडपसर, आंबेगाव, खेड आणि जुन्नरमध्ये पवारांच्या सभा पार पडतील आणि या सभेदरम्यान शरद पवार कुणावर हल्लाबोल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? पवारांच्या 6 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत। नक्की पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो आणि शरद पवार हे कोल्हेंसाठी 6 सभा शिरूर मतदारसंघात घेणार आहेत। शिरूर असेल, हडपसर असेल, आंबेगाव असेल, खेड, जुन्नरमध्ये सभा होणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबेगाव मधली सभा ही महत्त्वाची असणार आहे, कारण की दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांबरोबर ती गेलेले आहेत आणि फक्त एकच आमदार शरद पवारांबरोबर आहे, तो म्हणजे शिरूरचे पवार हे सध्या त्यांच्याबरोबर, अशोक पवार हे त्यांच्याबरोबर आहेत। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची लढाई जी आहे ती मानली जाते आणि शरद पवार हे कोल्हेंसाठी मैदानात उतरलेले आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या सीट ज्या आहेत त्या निवडून येण्यासाठी शरद पवारांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत। सुप्रिया सुळेंसाठी त्यांच्या सभा होणार आहेत, मात्र अमोल कोल्हेंसाठी मोठी ताकद शरद पवारांनी लावलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर हडपसरमध्येही राष्ट्रवादीचं मोठं वर्चस्व आहे, मात्र एकच आमदार शरद पवारांबरोबर आहे, बाकी सर्व आमदार अजित पवारांबरोबर आहे। त्यामुळे शरद पवारांच्या या सभांकडे आता सर्वांचं लक्ष असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।